मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। तुम्ही कुणालाही विचारून बघा, पण त्यांना अजिबात कळणार नाही की तुम्ही ही रेसिपी कशी बनवली आहेत। तर चला आज मी तुम्हाला मस्त अशी एक रेसिपी दाखवणार आहे, ते तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच कळणार। चला तर मग आजची रेसिपीला आज एक सुरुवात मस्त करूया। अंडा ब्रेडची एक तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी इथं 7 अंडे मी शिजवून साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथं घेतलेले आहेत ब्रेड घेतलेले आहेत। तर बघूया आपण ह्याची पुढची रेसिपी। इथं घेतलेलं आहे एक ब्रेड असं चांगलं हे करून घ्यायचे, ते बारीक असं बारीक करून घ्यायचे। आता ह्याच्यात थोडंसं पाणी शिपडायचं, जास्त नाही, थोडंसं ही ब्रेड वल्ल होईस्तरच पाणी हे करायचं आहे। टाकायचं चवीप्रमाणे मीठ, थोडंच टाका, ब्रेडात बी कधी कधी असतं या। अशी हळद, थोडंसं लाल तिखट। आता छान ना ह्याला मिक्स करून घेऊया, सगळं हातानेच मिक्स करून घेऊया। पाणी थोडीशी गरज पडली तर आणि वापरा। असं नाही पिठावाने मळून घेतलं, थोडं थोडंसं पाणी वतून। हे पा मस्त असं पिठावानेच दिसत असेल तुम्हाला। तर मस्त आता रेडी झालेला आहे। आता काय करायचं, ह्याला घ्यायचं, बघा गोळा बी व्हायला आलाय मस्त। तर असं पसरून घ्यायचं आहे, असं या पद्धतीनं। आता घ्यायचं आहे अंड, तर ह्याला अंडला सगळ्याला असं लावून घ्यायचं आहे ब्रेड। पूर्ण असं लावून घ्यायचं, पूर्ण हे पा असं गोळा बनवून घ्यायचा। असं पसरलं की नाही चौकड असा गोळा होतोय। हे पा किती भारी दिसायला लागले, झटपट होणारी ही रेसिपी आहे। हे पा किती गोल झाले, मस्त आकार यायला लागला। आता असंच काढून ठेवूया एका प्लेटात, ह्याच प्लेटात काढून ठेवूया। दुसरं बी दाखवते। चांगलं असं पसरून घ्यायचं आणि ठेवायचे अंडे। जसं आपण फिरवत हे गोल असं करील का नाही हाताने दाखवल्या पद्धतीनं, चौकट लागते ती ब्रेडला। थोडंसं घट्ट वाटलं पीठ तर ही ब्रेड थोडंसं पाणी लावून थोडंसं पातळ करा। तर सगळे अंडे बघा मस्त असे बनवून रेडी झालेत, किती छान बॉल आहेत बघा। आणि कुणाला बी कळणार नाही हे ज्या आत काय घातलेलं आहे तुम्ही मसाला, तर काय मस्त दिसायला लागलेत पहा। तर इकडे साईडला तेल बी ठेवलेलं आहे, तेलला चांगलं गरम करून घेऊया। तर तेल बी आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता हे आपण तेलात तळून घेऊया। सोडूया, तेल छान तापलं म्हणजे गरम झालं म्हणजे सोडा। 2 तळून बघूया आपण। छान असं जरा उपर असं तेल हे करा वरती, खायला एकदम मस्त लागतात हे। फिरवून तळून घेऊया आणि याला जास्त टाइम बी लागत नाही, का तर ब्रेड तर पहिलेच आपले हे असतात ना, ब्रेड चांगली भाजलेली हे नसते तर त्यामुळे टाइम नाही लागत। अंडी बी आपण शिजवून घेतलेली आहेत बघा, कुणालाच ओळखणार नाही ही काय आहे ते, तुम्ही स्पष्ट बनवून त्याला चारलं तर। ठेवूनच का नाही तळून घ्यायचं, नाही लगेच काळे पडतात। आणि झटपट व्हायची रेसिपी आहे बरं, काही लई टाइम बी लागत नाही याला। नुसते आपण अंडे उकडून घेतले की नाही तयार होणारी रेसिपी आहे। सकाळी नाश्त्यासाठी बी बनवू शकताय, बनवा नाश्ता का नाही, मुलं काय तर का नाही मागते ते नवीन नवीन, तर हे मग मस्त आहे नाश्त्यासाठी। तळलं गेलेलं आहे, काढून घेऊया। आहा काय भारी बघा।
हे पहा काय भारी झालेले आहेत बघा, काय खूप छान येतोय कलर बी. हाताला चिटकत असलं तरी मी थोडंसं तेल लावून तुम्ही छान असं लपटून घ्या ब्रेडला, अंड्याला. हाताला तेल लावायचं चिटकत असलं तर ब्रेड हाताला. गॅस थोडा मध्यमच ठेवा. फुल एकदम जादा फुल करू नका आणि एकदम कम बी नको. जास्त कम झालं तर ब्रेड आहे तेल सुसू शकतंय सगळं. तळलेले आहेत, काढून घेऊया प्लेट. आता एक एकच करून काढायचं म्हणजे खूप मोठा आहे ना. हे बघा अजिबात कुठं फुटलेलं नाही, काय नाही. आता सगळं असंच बनवून घेते. तर आज मस्त आपले बघा अंडा ब्रेडचे मस्त बनवून रेडी झालेले आहेत. खूप छान मस्त. आता त्याच्यासोबतच चटणी घेतलेली आहे, सॉस घेतलेला आहे आणि मस्त आता फौजी साहेबांना बोलवूया आपण. खाऊन कसं बनलंय कसं नाही सांगतील ते. तर आलेले आहेत फौजी साहेब, खाऊन दाखवतील तुम्हाला. तर सांगतील बघा फौजी साहेब, खायला लागलेत. तर बघा मस्त असं फौजी साहेब खाल्लेलं आहेत. आता विचारूया कसं झालंय. लई भारी, मस्त मस्त झालं एकदम. मस्त झालेलं आहे. मस्त झालं एकदम. तर बघा फौजी साहेब तर मस्त झालेलं आहे म्हणतात. तर तुम्ही बी एकदा नक्की करून बघा, तुमच्या नवऱ्याला बी खुश करा. आजची रेसिपी कशी वाटली ते बी सांगाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपात्र खात राहा, मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. उद्या भेटूया, बाय.